न्यायालयीन कोठडी मिळून सुद्धा एसआयटी वाल्मिक कराडची चौकशी करू शकते अशी माहिती आता समोर येते आहे। चौकशीसाठी पोलीस कोठडी घेण्याचा एसआयटीचा अधिकार अबाधित ठेवण्यात आला आहे। सर्व आरोपींची एकत्रित चौकशी आवश्यक असल्याचं एसआयटी कडून कोर्टात नमूद करण्यात आलं। गुन्हा गंभीर असल्यामुळे सखोल तपास आवश्यक असल्याचं देखील एसआयटी कडून नमूद करण्यात आलं। अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, न्यायालयीन कोठडी मिळून सुद्धा एसआयटी चौकशी करू शकते अशी माहिती समोर येते, काय नेमकं याबाबत घडलं? नाही, आज एमसीआर मागत असतानाच एसआयटीनं कोर्टासमोर हे म्हटलेलं आहे की सदरील आरोपीची आम्हाला आणखीनही चौकशी करायची आहे, चौकशी पूर्ण झालेली नाही, त्यामुळे कोठडी दरम्यान देखील आम्हाला चौकशीचे अधिकार अबाधित ठेवून आम्ही या ठिकाणी एमसीआर मागत आहोत। या सगळ्या प्रकरणावरून हे स्पष्ट होतं आहे की आता न्यायालयीन कोठडी जरी मिळालेली असली तरी चौकशीचा ससेमिरा काही वाल्मिक कराडच्या मागचा संपलेला नाही आणि इतर आरोपींच्या मागचा संपलेला नाही। आज कोर्टामध्ये नेमकं काय झालं हे देखील आपण या ठिकाणी महाराष्ट्रभरातल्या एबीपी माझाच्या प्रेक्षकांना या ठिकाणी सांगूयात की वाल्मिक कराड याची नेमकी पोलीस कोठडीमध्ये असताना काय चौकशी केली हे देखील कोर्टासमोर मांडण्यात आलं। त्यामध्ये जे मुद्दे या ठिकाणी एसआयटीनं कोर्टासमोर मांडलेले होते त्यामध्ये गुन्ह्यातील साक्षीदारांचे जबाब या ठिकाणी नोंदवणं बाकी आहे असं देखील ही न्यायालयीन कोठडी मागत असताना या ठिकाणी कोर्टासमोर एसआयटीनं म्हटलेलं आहे। शिवाय इतर जे मुद्दे आहेत त्याचा देखील ओहापोह या सगळ्या प्रकरणामध्ये एसआयटीच्या वतीनं करण्यात आलेला आहे आणि त्यातला महत्त्वाचा मुद्दा हा आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये एसआयटीनं विष्णू चाटेवरती एक गुन्हा या ठिकाणी नोंद केलेला आहे आणि तो गुन्हा या तपासादरम्यान नोंद केला असल्याचं देखील सांगितलं गेलेलं आहे आणि तो गुन्हा म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा। आपण पूर्वी देखील एक बातमी दिली होती की विष्णू चाटेने आपला मोबाईल नाशिकमध्ये फेकून दिलेला आहे आणि हा अत्यंत महत्त्वाचा पुरावा या सगळ्या खंडणी प्रकरणामध्ये होता आणि हा महत्त्वाचा पुरावा नष्ट केल्यामुळे या ठिकाणी BNSचं जे 238 कलम आहे त्यानुसार या ठिकाणी गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। आणि जो प्रश्न होता की वाल्मिक कराडवर कुठल्या गुन्ह्याअंतर्गत या ठिकाणी मकोका लावण्यात आलेला आहे तर ते कलम 18 नुसार लावण्यात आला आहे हे देखील कोर्टाने म्हटलेलं आहे। आणि आता जसं आपण सांगतोय की वाल्मिक कराडची चौकशी करणं बाकी आहे आणि त्यासाठीच आपला जो चौकशीचा अधिकार आहे तो अबाधित ठेवून हे सगळं न्यायालयीन कोठडी या ठिकाणी मागितली आहे। तर नेमकी काय चौकशी करायची आहे एसआयटीला हे देखील कोर्टासमोर मांडावं लागलं आणि ते नेमके मुद्दे कुठले आहेत तर त्यातला जो एक महत्त्वाचा मुद्दा आहे की सदर गुन्हा हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे आणि या गंभीर स्वरूपाचा असल्यामुळे या सगळ्याचा तपास त्यांना करायचा आहे। गुन्ह्यात प्रत्यक्षदर्शी जे साक्षीदार आहेत त्यांचा देखील तपास करून गुन्हा या ठिकाणी निष्पन्न करायचा आहे हे देखील म्हटलं गेलेलं आहे। शिवाय आरोपीतील न्यायालयीन कोठडी घेऊन म्हणजे सर्व आरोपींची न्यायालयीन कोठडी घेऊन या ठिकाणी त्यांना सखोल तपास करायचा आहे असं देखील यामध्ये म्हटलेलं आहे। आणि सदर जे साक्षीदार आहेत यांच्याकडे तपास बाकी आहे असं देखील म्हटलं आहे। इतर महत्त्वाचे पुरावे अन्य निष्पन्न करायचे आहेत आणि त्यामुळे ही कोठडी या ठिकाणी मागितलेली आहे आणि इतर महत्त्वाचे पुरावे हे सगळे मुद्दे या ठिकाणी एसआयटीनं कोर्टासमोर मांडलेले होते आणि त्यामुळे हे सगळ्यात तपास करायचा आहे आणि त्यामुळेच आपले तपासाचे अधिकार अबाधित ठेवून या ठिकाणी वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी दिली आहे। म्हणजेच पुन्हा जर एसआयटीला वाटलं की या सगळ्या गुन्ह्यामध्ये तपास करायचा आहे तर PCR देखील या ठिकाणी एसआयटी घेऊ शकते आणि त्यामुळे चौकशीची मुभा कायम ठेवण्यात आलेली आहे। धन्यवाद कृष्णा या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।